अजित पवारांच्या मृत्यूमागचं गूढ काय आहे? त्यांचा खून केलाय का कुणी? घातपात केलाय का कुणी? याविषयीही महत्वाची माहिती माझ्या हातात आहे. पण आज सुरू करतोय कॉकरोच जनता पार्टीपासून. गेले 10-12 दिवस तुम्ही पाहिलं असेल मीडियामध्ये कॉकरोच जनता पार्टीचा विषय आहे आणि माझ्या दृष्टीने भारतीय राजकारणाच्या दृष्टीने हा विषय महत्वाचा आहे. याचं कारण कॉकरोच जनता पार्टीला मिळणारा लाखो तरुणांचा, ज्याला तुम्ही जेन झी म्हणता, या तरुणांचा पाठिंबा हा भारतीय तरुणांच्या मनातल्या असंतोषाचं प्रतिबिंब दाखवतो. त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका, त्याला हलक्यात घेऊ नका, त्याला लाईटली घेऊ नका, असं मी वारंवार फेसबुक आणि ट्विटरवरून सांगतोय. आज कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी एक महत्वाची घोषणा केली. ही महत्वाची घोषणा म्हणजे स्वतः अभिजित दिपके हे भारतात येणार आहेत. आपल्याला माहिती होतं की अभिजित दिपके भारतात नाही आहेत. जसं ध्रुव राठी जर्मनीमध्ये आहे, तसेच अभिजित दिपके हे बोस्टनमध्ये होते आणि बोस्टन मधून ते सोशल मीडिया ऑपरेट करत होते, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण अभिजित दिपकेनी आता निर्णय घेतलेला आहे, त्यांनी हिंमत दाखवलेली आहे की भारतात परत यायचं. आता प्रश्न असा आहे की भारतात परत आल्यावर मोदी सरकार त्यांना अटक करेल का? त्याविषयी मी आज बोलणार आहे. पण अभिजित दिपके फक्त भारतात परत येणार नाहीयेत, तर शिक्षण मंत्री धर्मेंद्र यादव यांचा राजीनामा ते मागणार आहेत, हे लक्षात घ्या. आणि ते एकटे मागणार नाहीत, तर दिल्लीमध्ये तरुणांचं निदर्शन ते घडवणार आहेत. याचा अर्थ सोशल मीडियावरून जी कॉकरोच जनता पार्टी निर्माण झाली, ती कॉकरोच जनता पार्टी आता 6 जूनला दिल्लीमध्ये रस्त्यावर उतरणार आहे आणि शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करणार आहे. हीच आजची सगळ्यात मोठी बातमी आहे. आज दुपारी अभिजित दिपके यांनी ही घोषणा केली आहे. अभिजित दिपके यांच्याशी मी काल संध्याकाळी बोललो. त्यांना मी निरोप पाठवला होता की तुमच्याशी बोलायचंय. माझा त्यांचा जुना परिचय आहे. ते आम आदमी पक्षात असल्यापासून, आम आदमी पक्षाचा सोशल मीडिया ते चालवत होते, तेव्हापासून माझा त्यांचा संवाद आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून. अनेकदा ते मला ही पोस्ट फेक आहे, ही तुम्ही डिलीट करा, किंवा ही पोस्ट बरोबर नाही असा सल्लाही देत असतात. अभिजित दिपके यांच्याशी काल त्यांचा फोन आल्यावर बोलणं झालं आणि त्यांनी मला आश्चर्यचकित केलं, कारण मला असं वाटत होतं की ते सध्या तरी भारतात येणार नाहीत, मोदी सरकारपासून त्यांना धोका आहे. पण त्यांनी सांगितलं मी या आठवड्यात भारतात येतोय. त्यांनी मलाही दिल्लीला बोलवलं. मला म्हणाले तुम्ही कॉकरोच जनता पार्टीच्या निदर्शनामध्ये सामील व्हा. मी त्यांना सांगितलं तरुणांचा असंतोष तुम्ही व्यक्त करत आहात, तुम्हाला माझा पाठिंबा आहे. तरुणांना असंतोष व्यक्त करण्याचा अधिकार भारतीय घटनेने दिलेला आहे. पण मी एक पत्रकार आहे. पत्रकार म्हणून तुमचं आंदोलन कव्हर करण्याचं कर्तव्य मी पार पाडीन, जसं मी अण्णा आंदोलनाच्या वेळेला केलं होतं. आणि कायम मी हे सांगतो की मी लोकांचा, जनतेचा पत्रकार आहे. तेव्हा लोक आंदोलन जेव्हा जेव्हा होईल तेव्हा त्या आंदोलनाच्या बरोबर राहणं हे मी कर्तव्य समजतो. त्यामुळे उद्या जर कॉकरोच जनता पार्टी 6 जूनला रस्त्यावर उतरली, त्यांनी मोदी सरकार विरुद्ध, शिक्षण मंत्र्यांविरुद्ध निदर्शनं केली, तर मी तेही तुमच्यापर्यंत आणीन. पण मला काल अभिजित दिपके यांच्याशी बोलून बरं वाटलं, कारण एकतर ते हिंमत दाखवली आहे त्यांनी. त्यांना लोक प्रश्न विचारत होते कॉकरोच जनता पार्टी सोशल मीडियावरच राहणार का? तुम्ही रस्त्यावर कधी उतरणार? अनेक जण त्यांना धोक्याची जाणीव करून देत होते. मला आश्चर्य वाटतं, काल परवा जी पार्टी, अजून पार्टी नाही जन्माला आलेली आहे, कॉकरोच जनता पार्टी ही काय अधिकृत राजकीय पार्टी नाहीये. अजून निवडणूक आयोगाकडे त्यांनी स्वतःला रजिस्टर केलेलं नाहीये. अभिजित दिपकेला मी हाच प्रश्न विचारला की तुमची पार्टी काय आहे, तर ते म्हणाले आमची ही चळवळ आहे, आमची ही मुवमेंट आहे. मी त्यांना विचारलं तुम्ही या चळवळीचं परिवर्तन राजकीय पक्षात करणार आहात का? त्यांनी काल मला काय उत्तर दिलं हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो. ते असं म्हणाले माझा हा विचार नाही. कॉकरोच जनता पार्टी ही सरकार विरोधी असंतोष व्यक्त करणारी चळवळ आहे. आमचं काम सरकारला जाब विचारणं हे आहे, सरकारला जबाबदार धरणं हे आहे. त्यांनी अकाउंटेबल हा शब्द वापरला. सरकारला अकाउंटेबल धरणं हे आहे, ते काम आम्ही करणार. कॉकरोच जनता पार्टी ही राजकीय पक्षाचं काम करणार नाही, ही चळवळ असेल आणि हे चळवळ राहील, हे अभिजित दिपकेनी काल मला सांगितलेलं आहे. त्यांनी अनेक इंटरव्ह्यू दिलेले आहेत.
पत्रकारांनी त्यांच्याकडून हे काढण्याचा प्रयत्न केला. पण एखाद्या राजकीय कार्यकर्त्याशी विश्वासाने बोललं तर आपल्या हाती काहीतरी लागतं. तेव्हा काल मला त्यांनी सांगितलं की ते अशा प्रकारे कॉक्रोच जनता पार्टीचं राजकीय पक्षात रूपांतर करणार नाहीत. ती मुवमेंट राहील सरकारला जाब विचारणारी. अर्थात भविष्य काळात ते आपला विचार बदलूही शकतात, हे मला माहिती आहे. असाच विचार अण्णा आंदोलनापाठी होता की हे आंदोलन आहे, मुवमेंट आहे, याचा राजकीय पक्ष होणार नाही. पण अण्णा आंदोलनातून अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष निर्माण झाला. त्याला योगेंद्र यादव, प्रशांत भूषण यांचाही पाठिंबा होता त्यावेळेला. त्यामुळे या आंदोलनातून पुढे काय होईल हे आता आपण सांगू शकत नाही. पण आता तरी मी कॉक्रोच जनता पार्टीचं अशासाठी स्वागत करतो की आजपर्यंत सोशल मीडियावर जे घडलं नव्हतं. सोशल मीडियावर आपण पाहिलं, नरेंद्र मोदींनी सोशल मीडियाचा अत्यंत प्रभावी वापर केला. अरविंद केजरीवालांनी सोशल मीडियाचा प्रभावी वापर केला. काँग्रेसला तशी उशिरा जाग आली, इतर पक्षांना तशी उशिरा जाग आली. पण हे दोन जे पक्ष आहेत, भाजप आणि आम आदमी पक्ष, यांनी सोशल मीडियाचा अत्यंत प्रभावी वापर केला. पण या सर्वांवर मात करणारी घटना कॉक्रोच जनता पार्टीच्या निमित्ताने घडली. काय मनात होतं अभिजित दिपकेंच्या? त्यांनी अनेक मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे की मी एक पोस्ट केली कॉक्रोच जनता पार्टी नावाने आणि झुरळाचं चित्र वगैरे टाकून. माझा उद्देश उपरोधात्मक सटायरिकल पोस्ट टाकणं हा होता. माझा उद्देश राजकीय पक्ष काढणं, राजकीय चळवळ चालू करणं हा नव्हता. माझा उद्देश सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांनी तरुणांना झुरळ म्हटल्यावर, कॉक्रोच म्हटल्यावर आणि कार्यकर्त्यांना पॅरासाइट म्हणजे बांडगुळ म्हटल्यावर एक उपरोधात्मक मार्गाने निषेध व्यक्त करण्याचा होता. म्हणून मी ही पोस्ट टाकली होती. पण कॉक्रोच जनता पार्टीच्या या उपरोधात्मक पोस्टला इतका प्रचंड पाठिंबा मिळाला, म्हणजे बघा, काँग्रेसचे सोशल मीडियावर जेवढे फॉलोअर्स आहेत 1.4 मिलियन असं म्हणतात, ते तर त्यांनी पार केलेच. पण भारतीय जनता पक्षाचे 8.5 मिलियन फॉलोअर्स आहेत, तेही त्यांनी पार केले आणि उडी मारली 14 मिलियन फॉलोअर्सवर. मोदी सरकार नाही नाही म्हणालं, पण हादरलं. सरकार हादरलं याचा एकमेव पुरावा आहे की कॉक्रोच जनता पार्टीचे फेसबुकवरचे, इंस्टाग्रामवरचे, ट्विटरवरचे जे अकाउंट्स आहेत ते त्या कंपन्यांवर दबाव आणून सरकारने बंद करायला लावले किंवा काही लोकांनी कॉक्रोच जनता पार्टीचा अकाउंट हॅक करण्याचाही प्रयत्न केला. काल परवा जी चळवळ निघाली कॉक्रोच जनता पार्टी या नावाने, त्याला सरकार इतकं घाबरतं, इतकं डरपोक आहे सरकार. कुठे गेली मोदीजी तुमची 56 इंचाची छाती? झुरळांना घाबरलात शेवटी तुम्ही. पण लक्षात घ्या, हुकुमशाह अशा झुरळांनाच नेहमी घाबरत असतो. हुकुमशाह बाता मोठमोठ्या मारेल, अगदी हिटलर मुसोलिनी पासून आफ्रिकेतल्या हुकुमशांपर्यंत सगळ्यांच्या तुम्ही कथा ऐकल्यात तरी तुम्हाला एक लक्षात येईल, एका छोट्या घटनेने हुकुमशहाचं पतन होत असतं. तेव्हा मोदी सरकार घाबरलं कॉक्रोच जनता पार्टीला मिळणाऱ्या प्रतिसादाला. हेही अतिशय अपेक्षित आहे. मला हुकुमशाह डरपोक असतात हे माहिती आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी डरपोक आहेत यात आश्चर्य काहीच नाही. ते कॉक्रोच जनता पार्टीला घाबरले. भाजपला असं वाटलं की कॉक्रोच जनता पार्टी काय आहे, सोशल मीडियावर तर राहील. पण आज अभिजित दिपकेनी घोषणा केली की मी भारतात परत येतोय. अभिजित दिपकेंचं मी स्वागत करतो. अभिजित दिपके कोणी मोठे राजकीय नेते नाहीत. ते 29 वर्षाचे आहेत, 29 वर्ष पूर्ण झालेली आहेत, तरुण आहेत. म्हणजे जनरेशन जेन झी ज्याला म्हणतात त्याचे ते प्रतिनिधी आहेत. आणि त्यांचा इतिहास आहे तुम्हाला सांगतो. म्हणजे भारतीय जनता पक्षवाले म्हणतायत की आपण फार मोठा शोध लावून हे सगळं करतोय. असा शोध बिन काय लावत नाही, थापा मारतात. त्यांनीच सांगितले अभिजित दिपकेनी आपल्या मुलाखतीमध्ये, त्यांनी काही लपवलेलं नाहीये. आम आदमी पक्षाने ते प्रभावित झाले होते. 2020 ते 23 या काळात ते दिल्लीमध्ये आम आदमी पक्षासाठी सोशल मीडिया सेलमध्ये काम करत होते. आणि मी तुम्हाला सांगतो, या अभिजित दिपकेनी सोशल मीडिया सेल आम आदमी पक्षाच्या अत्यंत प्रभावीपणे चालवला होता आणि भारतीय जनता पक्षाला सळो की पळो करून सोडलं होतं. नंतर आम आदमी पक्षाबाबत त्यांची निराशा झाली, जशी अनेकांची झाली. अनेक लोकांची अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षाबद्दल निराशा झाली. त्यामुळे त्यांनी ते काम सोडलं आणि ते बोस्टनला गेले. ते हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये, बोस्टन युनिव्हर्सिटीमध्ये शिकतायत. मीडिया हा त्यांचा विषय आहे.
ते त्यांनी पुण्यातून मीडियामध्ये ग्रॅज्युएशन केलंय, मीडिया कम्युनिकेशन्स मध्ये ग्रॅज्युएशन केलंय आणि आता बोस्टन युनिव्हर्सिटीमध्ये ते शिकतायत. तिथे त्यांना पुढची पदवी मिळालेली आहे. कॉक्रोच जनता पार्टीची पोस्ट आल्यावर आणि त्यांना लाखोंचा प्रतिसाद, प्रचंड प्रतिसाद, अतिप्रचंड प्रतिसाद मिळाल्यावर अभिजित दिपके मला असं म्हणाले की मला अमेरिकेतून, युरोपातून, भारतातून अनेक नोकऱ्या ऑफर झाल्या. बघा, अनेक नोकऱ्या ऑफर झाल्या. मोठमोठ्या कॉर्पोरेट्सनी, मोठमोठ्या उद्योगपतींनी अभिजित दिपके यांचा प्रभाव ओळखून त्यांना चांगल्या गडगंज पगाराच्या नोकऱ्या ऑफर केल्या. पण अभिजितनी ठरवलेलं होतं की आपण भारतात परत जायचं आणि सरकारला जाब विचारायचा. त्यामुळे या सगळ्या नोकऱ्यांवर, गडगंज पगाराच्या नोकऱ्यांवर त्यांनी पाणी सोडलेलं आहे. यासाठी तर त्यांचं अभिनंदन करा. कॉक्रोच जनता पार्टीच्या चळवळीचं पुढे काय होणार आहे बघू आपण. वेट अँड वॉच, ही माझी भूमिका आहे. पण ही चळवळ अतुल कुलकर्णी यांनी सांगितल्याप्रमाणे, अतुल कुलकर्णी यांनी सुद्धा पहिल्यांदा त्यांना फार सल्लेबिल्ले द्यायचा पोक्तपणे प्रयत्न केला. पण नंतर अतुल कुलकर्णींना मला वाटतं भान आलं आणि त्यांनी ओळखलं हे काय आहे. ते जे म्हणाले ते मी तुम्हाला सांगतोय. कॉक्रोच जनता पार्टी हे एक थर्मामीटर आहे. अगदी बरोबर आहे. हे एक थर्मामीटर आहे की सरकारला, या व्यवस्थेला ताप आलेला आहे. आता या तापावर गोळ्या घ्यायच्या, उपाय करायचा, डॉक्टरकडे जायचं की आणखीन काय करायचं, हा निर्णय सरकारने घ्यायचा आहे. आणि सरकार हा निर्णय घेत नसेल तर काय करायचं, याचा निर्णय कॉक्रोच जनता पार्टीने घ्यायचा आहे चळवळ म्हणून, आणि विरोधी पक्षांनी राजकीय पक्ष म्हणून घ्यायचं. मुद्दा असा आहे, ज्या सगळ्या पोक्तांनी अभिजित दिपकेंना सल्ला द्यायचा प्रयत्न केला, मला काय त्यात गैर वाटत नाही सल्ला देण्यामध्ये. सल्ला फुकाचा असतो, सल्ल्याला पैसे मिळत नाही. आणि मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं, ज्या समाजवाद्यांनी, साम्यवाद्यांनी असे सल्ले देण्याचा प्रयत्न करा. अरे यांना 100 माणसं जमवता येत नाहीत आपल्या कार्यक्रमांना आणि ते लाखो तरुणांचा पाठिंबा असलेल्या कॉक्रोच जनता पार्टीला फुकाचे सल्ले देत आहेत. गप्प तरी बसा ना. तुम्हाला काही करता येत नाही ना. तुम्ही कालबाह्य झालेला. किमान आता गप्प बसा. अण्णांच्या आंदोलनामध्ये मी तुम्हाला सांगतो, मी रामलीला मैदानावर होतो, माझ्यासोबत योगेंद्र यादव होते. अण्णांच्या आंदोलनामध्ये सर्व पक्षाचे लोक होते. आता अण्णांवर आरोप करतात की ते भाजपचे एजंट आहे. तेव्हा तुम्हाला कळलं नव्हतं. तिथे भाजपचे लोक होते, तिथे काँग्रेस सोडून सर्व पक्षांचे लोक होते, तिथे कम्युनिस्ट होते, तिथे समाजवादी पक्षाचे लोक होते, तिथे अनेक स्वयंसेवी संघटना होत्या. अण्णा भाजपचे एजंट होते, हा काँग्रेसवाल्यांचा बोगस प्रचार आहे. अण्णा भाजपचे बळी झाले, अण्णा भाजपच्या खिशात गेले, पण ते 2011 नंतर हळूहळू अण्णा 2014 नंतर अगदीच गर्भगणित झाल्यासारखे वागले, सत्तेपुढे शरण गेले. भारतीय जनता पक्षाने त्यांना मॅनेज केलं, यामध्ये काही शंका नाही. पण अण्णांच्या आंदोलनामुळे सत्ता परिवर्तन झालं, हे सत्य कसं नाकारायचं. अण्णांच्या आंदोलनाला सुद्धा काही विचार नव्हता असं म्हटलं जातं. बरोबर आहे, विचार नव्हता. अशी आंदोलनं ही कायम भोंगळ असतात. पण अण्णांच्या आंदोलनाला जनतेचा पाठिंबा होता, म्हणूनच हे सत्ता परिवर्तन झालं. हे कसं विसरू शकणार आपण. तेव्हा जे मोठा आव आणतात, आपण विचारवंत असल्याचा, आपल्याला वैचारिक स्पष्टता असल्याचा, त्यांनी हे सांगावं. अण्णा भोंगळ असोत, अण्णा कोण होते असं म्हणतात कुचेष्टेनी. अण्णा तर सैन्यात ड्रायव्हर होते. पण सैन्यात ड्रायव्हर असलेल्या अण्णांना जनतेने आपला नेता मानलं आणि त्यांना पाठिंबा दिला, हे तर सत्यच आहे. नाही तर अण्णांची आंदोलनं यशस्वी झाली नसती. अण्णांची आंदोलनं यशस्वी व्हायला काँग्रेस सरकारमधली दुफळी जबाबदार आहे. मी तुम्हाला एकदा सांगीन काय झालंय. काही लोक सोशल मीडियावरून मोठ्या बाता मारतात. काय काँग्रेस सरकारमध्ये परिस्थिती होती, युपीए सरकारमध्ये त्यावेळेला त्यांच्या सहकार्यांनी, काँग्रेसमधल्या मनमोहन सिंग यांच्या सहकार्यांनी त्यांना कसं अडचणीत आणलं, अण्णांचं आंदोलन लांबावं म्हणून कसे प्रयत्न केले. शेवटी विलासराव देशमुखांना बोलवून आणण्यात आलं आणि त्यांनी ते मिटवलं. विलासराव देशमुख जर पहिल्या दिवशी गेले असते, किंवा पृथ्वीराज चव्हाण पहिल्या दिवशी गेले असते, किंवा राहुल गांधी गेले असते, तर ते उपोषण मिटलं असतं. हे अण्णांनीच मला सांगितलंय आणि त्यावेळेला मी IBN लोकमत, CNN IBN या सर्व चॅनलवरून अण्णांचं मत म्हणून हे सांगितलेलं आहे. तेव्हा काँग्रेसमधल्या सावळ्या गोंधळामुळे, काँग्रेसवाल्यांच्या मूर्खपणामुळे अण्णांचं आंदोलन यशस्वी झालं. त्याचा फायदा भाजपने घेतला हे खरं आहे. कारण ते फायदा घेण्याची यंत्रणा भाजपकडे होती. ती कम्युनिस्टांकडे नव्हती, ती समाजवाद्यांकडे नव्हती, ती इतर कुणाहीकडे नव्हती. सर्व पक्षीय कुंभमेळा तिथे होता, काँग्रेस वगळता इतर पक्षांचा.
सर्व पक्ष, NGO, इतर संघटना या त्या रामलीला मैदानात होत्या. त्यांनी अण्णांना पाठिंबा दिला. पण अण्णा भाजपचे त्या काळात एजंट होते. हा प्रचार धादांत खोटा आहे, हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. मित्र हो, असो, मला अण्णा आंदोलनात शिरायचं नाही, पण काही लोकांनी सल्ला दिला कॉक्रोच जनता पार्टीला, की अण्णांच्या आंदोलनासारखे वागू नका. अण्णांच्या आंदोलनाने सत्ता परिवर्तन घडवलं आणि भाजपने फायदा घेतला. हा भाजपचा प्लस पॉइंट आहे ना. का नाही कम्युनिस्टांनी फायदा घेतला? का नाही सोशलिस्टांनी फायदा घेतला? कारण ताकदच नव्हती. नुसती बडबड करणारे हे लोक आहेत. काही ताकद नाही यांच्या पाठी. ज्यांच्याकडे यंत्रणा होती, ज्यांच्याकडे ताकद होती, त्यांनी फायदा घेतला. आणि एक सांगतो, जेव्हा जेव्हा जन आंदोलन उभं राहतं, तेव्हा तेव्हा प्रभावी असा जो विरोधी पक्ष आहे त्याला फायदा मिळतो. जेपींच्या आंदोलनानंतर सुद्धा जनता पक्षाला फायदा मिळाला. जनता पक्षातल्या भाजपला, म्हणजे त्यावेळच्या जनसंघाला सगळ्यात जास्त फायदा मिळाला, हे लक्षात घ्या. जनसंघाचा जीव अतिशय छोटा होता, तो जनता पक्षानंतर मोठा झाला, कारण त्यांनी तो करून घेतला. त्यांच्याकडे RSSची यंत्रणा होती. इतर करू शकले नाहीत. इतरांची शकल झाली, हेही विसरू नका. असो, माझा मुद्दा एवढाच आहे की आता कॉक्रोच जनता पार्टीला प्रतिसल्ले देण्याऐवजी काय होतंय हे बघूया. आता 6 जूनला निदर्शनं करणार आहेत, त्याचा सरकारवर काय परिणाम होतोय बघूया. जर शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा ते घेऊ शकले तर मोठं यश असेल. जर नाही मिळाला राजीनामा, तर कॉक्रोच जनता पार्टीवाले काय करतात हे बघावं लागेल. जर हे आंदोलन मोदींनी धडपलं तर यातून काय निर्माण होतं याकडे बारकाईने लक्ष ठेवावं लागेल. पण मला एक खात्री आहे, अभिजित दिपकेही हे म्हणालेले आहेत की नेपाळ सारखं इथे हिंसक बंड होणार नाही, किंवा बांगलादेश सारखं हिंसक अंधाधुंदी होणार नाही. कारण त्यांचं असं म्हणणं आहे, त्यांच्याकडे जो प्रतिसाद येतोय त्यामध्ये ते तरुण मंडळी जे लिहितायत, जे मेसेजेस येत आहेत, त्यामध्ये ही तरुण मंडळी उच्च शिक्षित आहेत. अभिजित दिपकेंच्या शब्दात सांगायचं तर मोदी सरकारमधल्या मंत्र्यांचं जे शिक्षण आहे त्यापेक्षा जास्त पदव्या या जेन झीच्या तरुण मंडळींकडे आहे, हे लक्षात ठेवा. तेव्हा ही तरुण मंडळी जर या निमित्ताने रस्त्यावर उतरत असेल तर मोदी सरकारला जाब द्यावाच लागेल. खरंच मी तुम्हाला विचारतोय, अभिजित दिपकेंबद्दल बोलताना गेल्या 12 वर्षामध्ये मोदी सरकारने देशाचं भलं केलं असं तुम्हाला वाटतंय का? मी तर यावर जाहीर चर्चा करायला तयार आहे, विद्वान आणून दोन्ही बाजूची. एक 2-4 गोष्टी सोडल्या म्हणजे उदाहरणार्थ इन्फ्रास्ट्रक्चरचा दावा मोदी सरकार करतं, महाराष्ट्रातलं फडणवीस सरकार करतं. मेट्रो आणली मुंबईमध्ये फडणवीस सरकारने. पण हे करोडो रुपयाचे प्रोजेक्ट करून या सरकारने भाजपची तिजोरी भरलेली आहे, लक्षात घ्या. हा सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आहे. इलेक्टोरल बॉन्डच्या नावाखाली भाजपची तिजोरी भरलेली आहे. यावर मी अनेक वेळा बोललेलो आहे, पुढेही बोलीन. माझ्या मते 12 वर्षामध्ये हे आम्हाला सांगू नका, न खाऊंगा न खाणे दूंगा. तुम्ही खाल्लेलं आहे, तुमच्या बगल बच्च्यांनी खाल्लेलं आहे. आणि लक्षात घ्या, 2 गुजराती आपल्यावर राज्य करतायत, मोदी आणि अमित शहा. आणि 2 गुजराती त्याचे फायदे लुटतायत, अंबानी आणि अदानी. हे लक्षात घ्या. हे 12 वर्षात झालेलं. तरुणांचा राग याबद्दल आहे की तुम्ही मदमस्त होताय आणि आम्हाला नोकऱ्या नाहीत. साधी परीक्षा तुम्ही घेऊन शकत नाही. बघा, नीटची परीक्षा आहे, त्यामध्ये गोंधळ झाला, त्यामध्ये पेपर फुटले. त्यानंतर CBSEच्या पेपरमध्ये गोंधळ झाले. आणखी एका परीक्षेमध्ये, तिसऱ्या युनिव्हर्सिटीच्या सेंट्रलाइज एक्झाम मध्ये सुद्धा गोंधळ झाले. आणि विद्यार्थ्यांच्या धाडसामुळे हे गोंधळ उघडकीला आले. मीडियाने नाही काढले. भारतातला बहुसंख्य मीडिया हा गोदी झालेला आहे, लाचार झालेला आहे. पण तुम्ही परीक्षाही घेऊ शकत नाही, तुम्हाला लाज नाही वाटत? या देशातला तरुण चिडला तर मला काहीच आश्चर्य वाटत नाही. उलट तो शांत आहे याचं कधी कधी आश्चर्य वाटतं आणि कौतुकही वाटतं, हे लक्षात. आणि गंमत बघा, मोदी सरकारचा उर्मटपणा असा आहे की परीक्षा घेऊ शकत नाही, परीक्षेमध्ये गोंधळ झाले, शिक्षण मंत्री राजीनामा देत नाही. निदान मनमोहन सिंग यांनी ज्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्यांचे राजीनामे तरी घेतले होते. मनमोहन सिंग अधिक संवेदनशील होते. मोदींचा आहे काय? 56 इंचाची छाती. तुम्ही पेपर सुद्धा नीट पोचवू शकत नाही, त्याचं संरक्षण करू शकत नाही. आता म्हणे वायुसेनेची मदत घेणार. अरे, लष्कर, वायुसेना, नौदल कशासाठी असतं? देशाचं संरक्षण करण्यासाठी. नैसर्गिक आपत्तीच्या काळात या सर्व लष्कराचा वापर करता येतो सरकारला, जो आवश्यक आहे, त्याबद्दल काही म्हणणं नाही. पण तुम्ही पेपर पोचवण्यासाठी हवाई दलाचा वापर करताय. पेपर पोचवण्यासाठी लाज नाही वाटत?
कशासाठी सैनिक जीव देतात, कशासाठी एवढं ट्रेनिंग घेतात? पेपर पोचवायला तुमचे. मोदी सरकार पूर्णपणे फेल गेलं आहे, याचं हे ज्वलंत उदाहरण आहे, लक्षात घ्या. आणि पुढे मी बोलीन याविषयी सविस्तर. बघा या आता काय होतंय या कॉक्रोच जनता पार्टीच्या निमित्ताने. दुसऱ्या बाजूला अर्थव्यवस्था पूर्णपणे अपयशी ठरलेली आहे. सांगतायत पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढतायत, हे युद्धामुळे वाढतायत. पण मोदींचेच आर्थिक सल्लागार असलेले, इकॉनॉमिक ऍडवायझर असलेले अरविंद सुब्रमण्यम असं म्हणतायत, आणि इतरही सुरजित भल्ला वगैरे मोदींचे प्रशंसक असं म्हणतायत, नाही नाही, केवळ युद्धामुळे नाही, तर मोदी सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. लक्षात घ्या, लक्षात घ्या. मोदी सरकार सपशेल फेल आहे. ज्यांना कोणाला मतं देऊन देशाचं वाटोळ करायचंय त्यांनी आजवर दिलेली आहेत, पुढे देत जा, मला काही फरक पडत नाही. फार फार तर काय, मोदी सरकार एक दिवस आमच्या सारख्यांना तुरुंगात पाठवेल, तुरुंगातूनही बोंब मारू, एवढंच मी सांगू इच्छितो. पण ही जी कॉक्रोच जनता पार्टी आहे, तो तरुणांचा असंतोष आहे. लक्षात घ्या, आपला अभिजित दिपके जो आहे तो कोण आहे? मी मगाशी सांगितलं तो आपमध्ये होता, पण त्याचं जे कुटुंब आहे ते मुळामध्ये हिंगोलीचं आहे. त्याचं सगळं शिक्षण वगैरे हे संभाजीनगरला झालेलं आहे. आणि हा अभिजित दलित कुटुंबातला आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदर्श मानणारा आहे. तो कोणत्याही परिस्थितीत हिंसेचं समर्थन करणार नाही, याची खात्री तुम्ही माझ्याकडून घ्या. अजिबात करणार नाही. उलट भाजपवाले किंवा त्यांचे जे परिवारातले लोक आहेत, हे आंदोलनात घुसून हिंसा भडकवण्याचा प्रयत्न करतील, अशी भीती मला वाटते आहे. पूर्णपणे करू शकतात हे प्रयत्न. मोदी आणि त्यांचे सहकारी भारतीय जनता पक्ष कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन अयशस्वी व्हावं म्हणून काहीही प्रयत्न करू शकतात, हे लक्षात घ्या. मला इतकंच सांगायचंय, एका बाजूला मोदी सरकारला धोका वाटतो या आंदोलनाचा, कारण सरकारला आपलं अपयश झाकता येत नाहीये. तरुण रस्त्यावर उतरतोय आणि उच्च शिक्षित तरुण रस्त्यावर उतरतायत, हे लक्षात घ्या. अण्णा आंदोलनामध्ये कुंभमेळा होता मगाशी मी सांगितल्याप्रमाणे, पण हे तर उच्च शिक्षित तरुण आहे. ते सोशल मीडियावर जाब विचारतात, त्यांचं व्यक्त होण्याची पद्धत वेगळी असते. ते रस्त्यावर वेळ आली तर उतरू शकतात की नाही हे 6 जूनला स्पष्ट होईल. अभिजितने मोठा धोका पत्करलाय, मी सांगितलं तुम्हाला. त्याने नोकरी नाकारली, गडगंज पगाराची नोकरी नाकारली, आणि तो भारतात येतोय अटकेचा धोका असताना. मोदी सरकार घाबरलेला आहे. मोदी सरकार अभिजितला विमानतळावरच अटक करेल असा एक अंदाज आहे. मला माहित नाही खरं की खोटं. मोदी सरकारने अभिजितला विमानतळावरच जर अटक केली किंवा पुढेही अटक केली, तर अण्णांना अटक करून काँग्रेस सरकारने जी चूक केली होती तीच चूक भारत सरकार करेल असं मला वाटतं. तीच चूक मोदी सरकार करेल. मित्र, दुसऱ्या बाजूला कॉक्रोच जनता पार्टीचा धोका कोणाला जाणवतोय? काँग्रेसवालेही त्यांना शिव्या देत आहेत, त्यांच्यावर टीका करतायत. मला कळत नाही, काँग्रेसवाल्यांची बुद्धीची दिवाळखोरी आहे की काय कळत नाही. अण्णांच्या आंदोलनाचा फायदा जर भाजप घेऊ शकतो, तर कॉक्रोच जनता पार्टी हा काय राजकीय पक्ष नाहीये, हे अभिजितने सांगितलेलं आहे. या आंदोलनाचा सगळ्यात मोठा फायदा हा विरोधी पक्षांना होणार आहे. काँग्रेसने काय, समाजवादी पक्षाने काय, द्रमुकने काय, तृणमूल काँग्रेसने काय, या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला पाहिजे आणि त्यांच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे. जर अण्णा आंदोलनाचा फायदा भाजपवाले घेऊ शकतात, तर या कॉक्रोच जनता पार्टीने व्यक्त केलेल्या असंतोषाचा फायदा या देशातले विरोधी पक्ष का घेऊ शकत नाहीत? राहुल गांधींची प्रतिमा सुधारली आहे, मी पुन्हा पुन्हा सांगतो. भारत जोडो यात्रेनंतर प्रतिमा सुधारली आहे. त्यांची लोकसभेतली भाषणं प्रभावी असतात, पण ते निवडणुकीत जो भ्रष्टाचार केला भाजपने, जो गोंधळ घातला महाराष्ट्र, हरियाणा, आता पश्चिम बंगालमध्ये सुद्धा, कर्नाटकात सुद्धा, त्याचं प्रेझेंटेशन त्यांनी उत्तम केलेलं आहे. पण आजवर जनतेला रस्त्यावर उतरवण्यात राहुल गांधी आणि विरोधी पक्षाचे नेते अपयशी ठरलेले आहेत. माझी या नेत्यांना विनंती आहे की कॉक्रोच जनता पार्टीच्या मार्गातला अडथळा बनू नका. कॉक्रोच जनता पार्टी हे तरुणांचं आंदोलन आहे, असंतोष आहे तरुणांचा, त्यामध्ये अजिबात स्पीड ब्रेकर बनू नका. या आंदोलनाला पाठिंबा द्या. मोदी सरकारला तुम्ही जाब विचारतायत, हेही जाब विचारतायत, दोघंही समविचारी आहात. मग अभिजित दिपकेवर चिखलफेक का करताय तुम्ही काँग्रेसवाल्यांना? जरा विचार करा. म्हणजे काय आहे, काँग्रेसवाल्यांना अण्णांच्या आंदोलनापासून जर काय धडा घ्यायचा असेल, तुम्ही जन आंदोलन उभं करू शकत नाही, कॉक्रोच जनता पार्टी जन आंदोलन उभं करताय. जर उद्या, मला माहित नाही होणार की नाही, पण जर उद्या
सत्ता परिवर्तन झालं किंवा लोकांचं मतपरिवर्तन झालं तर त्याचा फायदा विरोधी पक्षांनाच होणार आहे. पण मी कॉक्रोच जनता पार्टीला हे सांगेन की सावध राहा तुम्ही. काँग्रेसने ज्या प्रकारे गोंधळ घालून अण्णांचं आंदोलन हाताळलं किंवा वाढवलं तसं मोदी अजिबात करणार नाही. मोदी सरकार वरवंटा चालवेल तुमच्यावर. त्या वरवंट्याला तोंड कसं द्यायचं याचा नीट विचार करा. अभिजित दिपकेला मी कालही सांगितलंय, यापुढेही सांगेन की एक अनुभवी पत्रकार म्हणून माझा हा सल्ला आहे. जनतेचे आंदोलन दडपण्याचं काम मोदी सरकार करणार. आजपर्यंत केलेलं आहे त्यांनी. आणि त्यांच्या बरोबर या कृत्यामध्ये सह आरोपी हा या देशातला बहुसंख्य मीडिया आहे. मला सांगा, या नीटच्या पेपरफुटीच्या विरोधात अनेक ठिकाणी आंदोलनं होत आहेत तरुणांची. राजस्थानमध्ये झालं, प्रयागराजला झालं, उत्तर प्रदेशामध्ये अनेक ठिकाणी आंदोलन झाली. मीडियाने किती दाखवली हो? कारण या मीडियानी सरकारकडून पैसे घेऊन मिंधेपणा स्वीकारलेला आहे. थोडेसे काही स्वतंत्र पत्रकार आहेत रवीश कुमार यांच्यासारखे, ते बोलतायत, ते या तरुणांच्या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. कॉक्रोच जनता पार्टी विषयी त्यांनी खूप सकारात्मक व्यक्त केलेलं आहे. असे इंडिपेंडंट जे पत्रकार आहेत माझ्यासारखे, रवीश कुमार सारखे, हे बोलत राहतील लोक आंदोलनाच्या बाजूने. फक्त मोदी सरकार जर दडपशाही करेल तर मी तुम्हाला सांगतो, जेपींच्याच शब्दात सांगतो, इंदिरा गांधींनी जेव्हा आणीबाणी लादली या देशामध्ये, सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांना अटक केली, तेव्हा जयप्रकाश नारायण म्हणाले होते, विनाशकाले विपरीत बुद्धी. म्हणजे विनाशकाळ आल्यावर तुमची बुद्धी सुद्धा विपरीत होते, उलटी होते. तसाच प्रकार मोदी सरकार जर या आंदोलनावर वरवंटा चालवेल, दडपशाही करेल तर होणार आहे. विनाशकाले विपरीत बुद्धी. मोदी सरकारच्या पतनाला ही कॉक्रोच जनता पार्टी निमित्त होऊ शकते. मी उघडपणे त्यांना शुभेच्छा देतो आणि या देशामध्ये सरकारच्या निकम्मेपणाविरुद्ध तरुणांचं शांततापूर्ण बंड यशस्वी व्हावं अशी इच्छा व्यक्त करतो आणि आज इथेच थांबतो. दोस्त हो, हे होते निखिल वागळे. निखिल वागळे यांचा वेगळा परिचय देण्याची गरज नाही. महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशाला निखिल वागळे यांचं नाव माहीत आहे. देशभरात नव्हे तर संपूर्ण जगभरामध्ये जिथं जिथं भारतीय लोक आहेत अशा सगळ्या लोकांना निखिल वागळे हे नाव माहीत आहेत. आणि विश्रांतीनंतर परत ते आलेले आहेत. एक विधायक पत्रकार कसा असावा याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे निखिल वागळे आहेत. आणि त्यांनी विरोधी पक्षांना सुद्धा ठणकावून सांगण्याचं काम केलेलं आहे की तुम्ही फेल झालेले आहात, तुम्ही कमी पडत आहात, तुम्ही जनतेचा आवाज बनायला तयार नाहीत. आणि जनतेचा आवाज बनून जर कोणी मैदानामध्ये उतरायला तयार असेल आणि ते सुद्धा संविधानिक मार्गाने, चांगल्या मार्गाने, योग्य मार्गाने, शांततेच्या मार्गाने, तर अशावेळी त्यांना पाठिंबा देणं गरजेचं आहे. आपण कोणत्याही प्रकारच्या चुकीच्या गोष्टीचं, असंविधानिक मार्गाचं, जिथं शांतता भंग होईल अशा मार्गाचं कदापिही आपण समर्थन करत नाहीत हे त्यांनी सांगितलेलं आहे. संविधानाने ज्या आपल्याला मर्यादा घातलेल्या आहेत, जी आंदोलन करण्याची जी परवानगी दिलेली आहे, जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे, त्याच्या अंडरखाली राहूनच आपण आपलं कार्य केलं पाहिजे आणि यासाठी आपण कटिबद्ध असलं पाहिजे. यावर त्यांनी अत्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ केलेला आहे. हा व्हिडिओ त्यांचं म्हणणं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे या उद्देशासाठी आजचा हा व्हिडिओ. आपलं मत कळवा.